नाही, मी असेपर्यंत तरी तसं काही तिथं झालं होतं असं काही मला आठवत नाही. मुंबईतले एक उद्योजक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना एक आव्हान केलं आहे की मी मराठी बोलणार नाही, तुला काय करायचं ते कर जा, अशा पद्धतीचं एक ट्विट केलेलं आहे त्यांनी. त्यामुळे थोडे मनसे आक्रमक झाले. कसं मी आपल्याला सांगू का, आपला देश हा अनेक जातीमध्ये, अनेक धर्मामध्ये, अनेक पंथामध्ये विखुरला गेलेला देश आहे. अनेक महत्त्वाच्या भाषा आपल्या देशामध्ये बोलल्या जातात. तुम्हाला तर माहिती आहे 14 महत्त्वाचा भाषा त्या ठिकाणी उल्लेख केला जातो आणि प्रत्येक राज्यातले मातृभाषा कोणती ना कोणती आहे. आपल्या राज्यातली मातृभाषा ही मराठी आहे. मराठी मातृभाषा आहे. इतके दिवस आपण अनेक जण महाराष्ट्रीयन लोक प्रयत्न करत होतो की हिला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा. इतर भाषांना मिळाला, परंतु आपल्या मराठीला मिळायला थोडासा वेळ लागला. पण शेवटी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी यामध्ये लक्ष घातलं आणि त्यांनी आपल्याला गेल्या वर्षामध्ये मराठी अभिजात भाषेचा दर्जा दिला. आणि आम्ही तर सातत्याने सरकारमध्ये काम करत असलो किंवा जेव्हा नसलो तरी देखील आपल्या महाराष्ट्रामध्ये जो कोणी शिक्षण घेतो त्याला मराठी ही मातृभाषा लिहिता आली पाहिजे, वाचता आली पाहिजे, बोलता आली पाहिजे. अशा पद्धतीनं सातत्याने आपण सांगत आलो. आपण मराठी आता कंपल्सरी पण केलेली आहे. आपण इंग्रजी माध्यमात शिका किंवा इतर कुठल्याही माध्यमात तुम्ही शिका. आपण आता तुम्ही तर कोल्हापूर बॉर्डरला आपण आहोत आणि कोल्हापूरच्या जवळच सीमा भाग जो आहे, जो आजही त्यांना महाराष्ट्रामध्ये यायचं आहे, परंतु तिथं मराठी शाळा आज पण चालत आहेत. परंतु मोठ्या प्रमाणावर कर्नाटक सरकारने तिथं कानडी कंपल्सरी केलं आणि मराठी हे जवळपास तिथं बंद केलं. त्यांच्या राज्याचा प्रश्न येतो म्हणून. परंतु आपण मात्र आपल्या परीनं तिथं असणाऱ्या मराठी शाळांना कशी मदत करता येईल अशा प्रकारचा प्रयत्न नेहमीच आपण ठेवलेला आहे. अनेकांनी त्याच्यामध्ये लक्ष घातलं. मग त्याच्यामध्ये स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर असतील, राजेश पाटील माजी आमदार असतील, हसन मुश्रीफ साहेब असतील, खूप जणांची नावं घेता येतील. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.